शारदीय नवरात्रीचा उत्सव आहे तो 3 ऑक्टोबर पासून चालू होतो। तर हा 9 दिवस उत्सव साजरा केला जातो। तर घटस्थापना प्रत्येक घरोघरी किंवा प्रत्येक गावानुसार ती घटस्थापना करण्याची म्हणजे पद्धत वेगळी असते किंवा ज्या आपल्या परंपरेनुसार घटस्थापना केली जाते। तर आमच्याकडे ज्या पद्धतीने घटस्थापना केली जाते तीच पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। अगदी साधी सोपी ज्या पद्धतीने घरामध्ये आम्ही वर्षानुवर्ष घटस्थापना करत आलेलो आहोत तीच पद्धत मी तुमच्या बरोबर आता शेअर करत आहे। तर बघा, नवरात्र चालू होण्या अगोदर आपल्याला ज्यावेळी आता 3 ऑक्टोबर पासून म्हणजेच गुरुवारी हा नवरात्रीचा उत्सव साजरा होतोय, तर त्या अगोदर आपण सर्व घराची स्वच्छता करत असतो। तर घराची पूर्ण स्वच्छता तर झालेली असते, त्याचबरोबर आपल्याला मनाची सुद्धा स्वच्छता तेवढीच महत्त्वाची आहे। म्हणजे आपल्या मनात निगेटिव्हिटी असेल, वाईट विचार असतील, कुणाबद्दल राग द्वेष असेल तर ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे। ज्या पद्धतीने देवीला घराची स्वच्छता प्रिय आहे त्याचबरोबर आपले शारीरिक स्वच्छता सुद्धा आपल्याला करायची आहे। आणि आता घटस्थापनेच्या अगोदर आपण सगळी स्वच्छता केलेली असते, तरी सुद्धा त्या दिवशी सकाळी परत आपल्याला जिथं आपण पूजा मांडणार आहे किंवा पूर्ण घराची आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे। आणि नंतर देवघराच्या समोरच आता मी पाट मांडत आहे। आता शक्य होईल तेवढं तुम्ही आता देवारा जर तुमचा मोठा असेल किंवा देवघर मोठं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या देवघरातच घट बसवू शकता। पण तिथं जर घट बसवण्या इतपत जागा नसेल तर तुम्ही असा देवाऱ्याच्या समोर किंवा साईडला जागा असेल तर त्या ठिकाणी म्हणजे देवाऱ्याच्या जवळ आसपास कुठे जागा आहे त्या हिशोबाने तुम्ही असा पाट मांडून घ्यायचा आहे। पाटाखाली छोटीशी रांगोळी काढा, स्वस्तिक काढलं तरी चालतंय आणि त्यावरती असा पाट अंतरून त्यावरती देवीला लाल वस्त्र शक्यतो प्रिय आहे तर ते असं लाल कलरचं वस्त्र आपण पाटावरती टाकायचं आहे। आणि आता अष्टकमळ काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, नाही तर साधे स्वस्तिक काढा किंवा थोडेसे तांदूळ टाकून तिथं आपल्याला तुम्ही जर अखंड दिवा लावत असेल तर त्यासाठीचं आसन बनवून घ्यायचं आहे। तर आता अष्टकमल कसं काढायचं तो पूर्ण व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे। आता इथं जास्त मोठं काढायला तर बसणार नाही, त्यामुळे मी छोटंसं इथं अष्टकमल काढलेलं आहे आणि यावरती हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे। आणि सुरुवातीला आपल्याला हे जो आपण हे अखंड दिवा लावणार आहे तर तो लावून घ्यायचा आहे। आता अखंड दिव्याची वात आपल्याला 1.25 हात एवढी लांब घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण 9 दिवस आपल्याला ती वात पुरेल। आणि दिव्याची सुरुवातीला पूजा करून घ्यायची आहे, तर हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून दिव्याची पूजा करून घ्यायची आणि मग आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे। आता कोणतीही पूजेची सुरुवात आपण करताना दिव्याच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे सुरुवातीला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। तर हा दिवा आपला अखंड 9 दिवस चालणार असतो। जर समजा चुकून वाऱ्यानं किंवा असं काजळी काढताना दिवा जर तुमचा गेला तर काय करायचं, तुम्हाला काजळी काढायच्या वेळी त्याच दिव्याने दुसरा छोटा दिवा लावून घ्यायचा आहे आणि परत त्याची काजळी काढताना जर चुकून विजला तर त्या म्हणजे जो दिवा आपण लावून घेतलेला होता अगोदर त्याने आपल्याला तो दिवा परत लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला अखंड दिवा आहे तो अखंडच मानला जातो। आता प्रत्येक ठिकाणी घट काही जण केळीच्या पानावरती बसवतात, काही जण टोपलीत बसवतात, तर आमच्याकडे पत्रवाळीत बसवला जातो। पण आता पत्रवाळीचा जो प्लास्टिकचा कागद असतो तो काढून घ्यायचा आहे, त्यामुळे काय होतं की पाणी खाली जात नाही आणि आपला घट मग जास्त पाणी वगैरे झालं तर पिवळं पडायची शक्यता असते। त्यामुळे प्लास्टिकचा कागद जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि ताट घेतलेलं आहे खाली आणि त्यावरती पत्रवाळी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची। आता घट हा जो पत्रवाळी आणि घट हे आपण घट बसवताना हे आणत असतो, तर हा जो घट आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि स्वस्तिक पण काढलं तरी चालतं आणि धागा असा लाल पिवळा कोणत्याही कलरचा एखादा धागा असेल तर तो बांधून घ्यायचा आहे। आणि ही आता वावरी आहे ती काळ्या रानातली आणलेली आहे, म्हणजे काळी माती असते, तर ह्याला आपण ज्यावेळी घट बसवताना ही आणतो त्यावेळी ह्याला माती म्हटलं जात नाही, तर वावरी हा शब्द वापरला जातो। आणि धान्य आता इथं 5 धान्य मिक्स करतात, 7 धान्य असतात किंवा 9 धान्य, आता तुम्हाला जसं शक्य किंवा तुमच्याकडे जे धान्य आहेत ते घ्या। फक्त धान्य घेताना काय करा की हे अगदी धान्य व्यवस्थित निवडून घ्या, त्यामध्ये किडलेलं वगैरे धान्य नसावं। म्हणजे आपण जे हे तयार केलेलं तर ह्याला बेरी म्हणतात, हे जे मिक्स धान्य केलेलं आहे आमच्याकडे बेरी म्हणतात, तर हे असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी गहू, ज्वारी, बाजरी, मका आणि जवस असे 5 धान्य मिक्स केलेले आहेत। तुम्ही 7 करू शकता, आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने चालू शकतं। 5 करतात, 7 किंवा 9 धान्य।
आणि खाली अगोदर पत्रवाळीमध्ये माती भरपूर टाकायची आहे, म्हणजे जी वावरे आहे ते भरपूर प्रमाणात टाकायची आणि वरून आपल्याला थोडीशीच टाकायची आहे. त्यामुळे अगोदरच जास्त वावरे टाकून घ्या. नंतर हे धान्य आहे ते असं सगळीकडे व्यवस्थित भरपूर प्रमाणात असं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला घट आहे तो छान दाटसर उगवायला मदत होते. आणि वरती जे आपण वावरे टाकतो ते अगदी थोडीशी टाकायची. आणि आता हे राहिलेलं सगळं धान्य मी यामध्ये टाकून घेत आहे. जर धान्य राहिलं तर शिल्लक ते तुम्ही तुळशीमध्ये पण त्या दिवशी आमच्याकडे थोडासा घट बसवला जातो, म्हणजे ज्यावेळी आपण देवासमोर घट बसवतो त्याच वेळी तुळशीसमोर सुद्धा घट बसवला जातो. आता वरून आता अजून थोडीशी आता अगदी हलकी माती टाकायची, थोडंफार धान्य दिसलं तरी चालेल. तर आमच्याकडे ज्या दिवशी घटस्थापना करायची असते, म्हणजे आमच्या गावातून, आता आमचं गाव छोटंसं आहे त्यामुळे ज्योत आणण्यासाठी ना तुळजापूरला जातात लोक. आणि ती तुळजापूरला गेलेली लोक जेव्हा माघारी येतात आणि ते नंतर मंदिरात देवाचा घट बसवला जातो संध्याकाळी 6च्या 6:30च्या आसपास. मग तिथून पुढं मग ज्यावेळी घट बसवला जातो त्यावेळी गजर होतो, मग तिथून पुढं सगळ्यांच्या घरी घट बसवला जातो. तर अगोदर देवाचा घट बसतो, नंतर घरातला आमच्या बसतो. तर आता तुमच्याकडे कोणत्या टायमिंगला बसवतात त्यानुसार तुम्ही बसवू शकता. आणि आपल्या घरातली जी आपली कुलस्वामी आहे ती जी मूर्ती असेल, फोटो असेल तर तो घ्यायचा आहे. आता देवाच्या मूर्तीसुद्धा आपण पितांबरीने वगैरे अगोदर स्वच्छ करून घेतो. त्या दिवशी देवसुद्धा छान घासून घेत असतो उजळून, कारण परत 9 दिवस हे देव पूजले जात नाहीत, म्हणजे पानावरती बसवतात. आता देवघरातले पण जे काही आपल्या मूर्ती असतील, टाक असतील तर ते सगळे आपण पानावरती बसवत असतो. तर इथं मी कुलस्वामिनी आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे तर ह्या मूर्तींचा तुम्ही अभिषेक करून सुद्धा बसवू शकता, किंवा आहे असं जरी आपण स्वच्छ केलेलं असतं त्यावेळी सगळ्या देवांसोबत त्यांचा सुद्धा अभिषेक तुम्ही करू शकता. आणि हळदी कुंकू लावून अशी सुरुवातीला आपल्याला अशी मूर्तींची पूजा करून घ्यायची आहे. नंतर घटामध्ये इथं पाणी टाकलेलं आहे, हळदी कुंकू, फुलं, अक्षता आणि नाणं असेल एखादं टाकायचं आहे आणि सुपारी आपल्याला यामध्ये टाकायची आणि यावरती विड्याची 5 पानं ठेवायची आहेत. हा आपला कलश तयार झाला. तर आता आमच्याकडे अशा पद्धतीने इथं कलश हाच तयार केला जातो, दुसरा सेपरेट कलश ठेवला जात नाही. आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. नारळाला आपल्याला हळदी कुंकू असं लावून घ्यायचं आहे. आता काही जण त्या तयार बघा मुखवटे भेटतात देवीचे ते आणतात, तर आमच्याकडे जसे पूर्वीपासून बसवतात त्याच पद्धतीने मी बसवलेलं म्हणजे आहे आणि तोच तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर अशा पद्धतीने हळदी कुंकू लावून घेतलेला तर हा घट आपण इथं स्थापना केल्यानंतर परत याच्यावरती अक्षता व्हायच्या आहेत, आपल्याला फूल व्हायचं आहे. आणि पाणी टाकताना मात्र आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, कारण घटातून पाणी पाझरत असतं, त्यामुळे फक्त पाणी यावरती आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे. जास्त पाणी झाल्यामुळे सुद्धा आपला घट जरी उगवला तर तो पिवळा पडत असतो. आणि पहिल्या दिवशी अशा पद्धतीने 7 पानं आहेत ते दोऱ्यामध्ये बांधून घेतात आणि हे पानाची माळ पहिल्या दिवशी असते आणि दुसऱ्या दिवशीपासून अशी ही तरवडाच्या फुलाची माळ असते ती घातली जाते. तर ही माळ दुसऱ्या दिवशीपासून चालू होते. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवीला तुम्ही म्हणजे वाहू शकता, पण ही माळ आहे ती आमच्याकडे 9 दिवस हीच माळ चालते, म्हणजे प्रत्येक दिवशी तरवडाची नवीन माळ आणली जाते आणि ती घातली जाते. तर या दिवशी फक्त तरवडालाच म्हणजे जास्त मान्यता आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या दारात किंवा जी फुलं दुसरी तुम्हाला व्हायची असतील, झेंडूची असतील किंवा जी जास्वंदीची कशाची जी फुलं ते तुम्ही वाहू शकता, पण तरवडाची माळ ही आमच्याकडे डेली तीच घातली जाते. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते, तुमच्याकडे वेगवेगळ्या फुलांची माळ घालत असतील तर तशी तुम्ही घालू शकता. ज्याच्या त्याच्या म्हणजे प्रत्येक भागानुसार पद्धती बदलतात. आणि आता शेवटी आपल्याला हे अगरबत्ती लावून घ्यायचं आहे, खडी साखर किंवा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तुम्हाला काय हे करायचं आहे, तुमची कोणती इच्छा असेल तर असं हातामध्ये थोडंसं फूल, अक्षता आणि हळदी कुंकू घेऊन असं तुमच्या मनातली जी इच्छा असेल देवीकडून तुम्हाला जी इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे ते इथं ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो त्या दिवशी अशा पद्धतीने ती करायची आहे आणि संकल्प करायचा आहे. आणि शेवटच्या दिवशी मग तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे. तर हा संकल्प पूर्ण होण्यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी घटस्थापना ही आमच्याकडे केली जाते. कशी केली जाते म्हणजे ज्या पद्धतीने केली जाते तीच पद्धत मी तुमच्यासोबत दाखवलेली आहेत. आता प्रत्येक भागानुसार यामध्ये थोडाफार बदल होतो, त्यानुसार तुम्ही करू शकता. म्हणजे आता आपल्या घरात आपली आई सासूबाई वगैरे किंवा जे आई आजी करत होत्या त्याच पद्धतीने आपण करतो. तर पाटासमोर थोडीशी रांगोळी सुद्धा काढू शकता. आता देवीला तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खडी साखर, साखरेचा नैवेद्य जे काही असेल ते तुम्ही दाखवू शकता.
देवीची आरती येत असेल तर ती सुद्धा करू शकता। तर अशा पद्धतीने हा 9 दिवस नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो। त्याचबरोबर ह्या 9 माळा पूर्ण होतात। तर ज्यावेळी आम्हाला म्हणजे तुळजापूरवरून पत्र येतं की घटस्थापना म्हणजे कधी आपला हा जो घट उठवायचा असतो, दसरा कधी आहे ते तिथून येतं आणि त्यानुसार ते ठरवलं जातं। कॅलेंडरवरच्या 1 दिवस आधी हा घट शक्यतो आमच्याकडे उठला जातो। आता प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी पद्धत असते, तर त्यानुसार तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीने आमच्या इथे जसा घट बसवला जातो, तर तुमच्याकडे कसा बसवला जातो ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा।